गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज मस्त पाऊस उघडलाय आणि छान वातावरण आहे. आता काल आज पाऊस नाही आहे, तर बघू हे काम करायला आता कधीपासून माणसं येत आहेत. ते दोन दादा बघू आता कसं काय करतायत. आज त्यांना फोन करून घेणार, कधी येणार बाबा विचारतो, कारण काल पाऊस कमी आहे तर पटकन होऊन जाईल ते कामं. चला आता जेवणाचा घाट घातला पाहिजे. खूप उशिरा उठलो आहे, मस्तपैकी आज आराम केला. आज पाणी पण येऊन गेलं. आज काही पाणी भरायचं नव्हतं जास्त, एकच कळशी भरायची होती. तर पाणी व्यवस्थित वेळेत आलं ना तर जास्त पाणी भरायचं नसतं, होऊन जातं लगेचच्या लगेच. चला आता आवरून घेऊया. तहान पण लागलेली कधीपासून, बाहेरच फिरतोय. चला जेवून घेऊ आता, कंटाळा आला. बाकीचं काय काम नाही, बाकीचं आज काय काम नाही आहे, तर जेवून घेऊया. मॅचिंग मॅचिंग वाव. आणि आता पुन्हा जिम चालू करायची आहे, कारण मध्ये बंद झालेली शोल्डर इंजुरीमुळे त्यापासून जाणं व्यवस्थित होत नव्हतं. मध्ये 8-10 दिवस गेलो, पण पुन्हा दुखायला लागलेलं, त्याच्यामुळे मी पुन्हा बंद केलेली. पण आता शोल्डर पेन आणि हे कमी झालं आहे बऱ्यापैकी, तर आता पुन्हा चालू करूया. बघू आज किंवा उद्यापासून स्टार्ट करेन. आज हे थोडंसं काम आहे ते करणार आणि उद्यापासून मग चालू करेन. आज ना दुपारी 3 वाजल्यापासून ना झोपलो. 7 वाजले आता, सगळी झोप पूर्ण झाली. जसं डोकंही ठणकत होतं आणि थकल्यासारखं खूप वाटत होतं. झोपलो. आज झोप पूर्ण गेली बाबा. आता पसारा पडलाय, सगळं आवरायचं आहे आणि परत रात्रीचं जेवणसुद्धा करायचं आहे, सगळं टोटली. पहिल्यांदा ही भांडी घासली पाहिजे. आज ना काहीच काम केलं नाही आणि काहीच व्हिडिओ बनवले नाहीत. सकाळी थोडंफार होतं जेवणाचं वगैरे, म्हटलं संध्याकाळी काहीतरी काम करेन. तर दुपारी झोपलो, त्यात काय झालं नाही. आणि आता वाजले 7 कुठे 7:30 झाले असते. 7 वाजलेत. इथं मस्त चहा घेतो, काहीतरी खातो आणि चपातीचं काहीतरी करायचं आहे. म्हणजे कालची चपाती शिल्लक होती, त्याचं काहीतरी बनवायचं आहे. ते चपाती आता फोडणीला घालणार आहे. फोडणीचा जसं भात बनवतात ना तशी फोडणीची चपाती बनवणार आहे. सांगा नंतर कशी होते ते, तुम्ही पण ट्राय करून. म्हणजे आत्ते करायची अगोदर ही म्हणजे अशी चपाती शिल्लक राहिली तर त्यावेळी कसं व्हायचं, भरपूर असायच्या. काहीतरी कोणतरी असे दोघंजण बाहेर गेले घरातले की चपात्या शिल्लक राहायच्या. मग ती चपात्या फोडणीला घालून ना ही रेसिपी करायची. नंतर आई करायची आतेनंतर. तर कशी बनते तुम्ही पण तिकडे करून बघा आणि सांगा मला ही फोडणीची चपाती कशी होते. आई तिकडे मूवी बघायचा आवाज एवढा येतो ना, ती तर हळू आवाज ऐकत नाही. आणि आज बाकी काय नाही, चहा आणि फरसाणमध्ये कांदा टोमॅटो घातला आहे बस. असंच जरा चटपटीत खायला बरं वाटतं, बाकी काय नाही. आज मच्छर खूप झालेली, धुरी घातलेली, पण अजून पण मच्छर आहे भरपूर आतमध्ये. घेतली, कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता आहे, लसूण आणि टोमॅटो. आता याच्यावर जागा नाही चॉपिंग बोर्डवर म्हणून नाही हे केलं. लसूण आणि टोमॅटो आणि रेग्युलर फोडणी घालणार तशीच फोडणी घालणार आहे, दाखवतो नंतर. म्हणजे तयार करूनच दाखवतो आता. असं तयार झालेलं आहे. कढीपत्त्याची फोडणी दिली आहे आणि आता याच्यात जाणार आहे कांदा. कांदा प्रॉपर भाजला पाहिजे. आता यात हळद, रेग्युलर तिखट,
आणि मेन म्हणजे यात जो कांदा लसूण मसाला येतो ना, तो कांदा लसूण मसाला जो येतो तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे. त्यात थोडीशी धणेपूड, जिरेपूड आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आणि आता मसाले भाजून झालेत व्यवस्थित. थोडासा टोमॅटो, जेणेकरून चपाती थोडीशी सॉफ्ट होते टोमॅटोच्या थोड्याशा पाण्यामुळे. ते एकदम कडक कुरकुरीत होते. कुरकुरीत पाहिजे टोमॅटोचं प्रमाण कमी करा पण चालते. मग चिंच किंवा कोकमचं चालेल थोडंसं आंबटपणासाठी, किंवा मग वरून खाताना लिंबू पिळून घेतलं तरी चालणारं आहे. चपातीमध्ये जर मीठ घालत असाल तर इथे चवीनुसार मीठ घाला, नाहीतर मग तुमच्या चवीनुसार मीठ इथे घालू शकता. माझ्या चपातीच्या पिठामध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं घातलं मीठ. 4 चपात्यांची मिळून करतो. चला चपाती घालून घेऊ. अशी ही चपातीची फोडणी चपाती तयार होते, की तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना द्यायची तर थोडीशी कोथिंबीर घालायची वरती. सॉस दिला तर मुलं आवडीने खातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपाती पोटात जाते मुलांच्या. चाट मसाला थोडंसं घातलं तरी चालतं. आता तयार झाली आपली फोडणीची चपाती. मुलांना सॉससोबत दिले तर आवडीने खातात, जे आंबट गोड. याच्यावर थोडंसं लिंबू पिळून जरी दिलं तर छान लागते. चला कसं वाटलं नक्की सांगा. तुम्ही घरात तयार करून बघा. आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. रोज रोज फोडणीचा भात खाण्यापेक्षा ठीक आहे फोडणीची चपाती काहीतरी खा. मुलंही खातात आवडीने. आणि 2 चपात्या अशाच भाजीसोबत जात नाहीत, पण ही अशी फोडणीला घातलेली चपाती तोंडाला 3, 3ला 4 पण जातात. आता तयारी केली आहे भाजीची. शिमला मिरची आणि बटाटाची भाजी. आणि बटाटा कापायचा बाकी आहे. फोडणी घालता घालता भाजी कट करून होईल बटाट्याची. बटाटा कापून होईल. आणि हो, एक गोष्ट राहिली सांगायची. ही चपाती ना दह्यासोबत, गोड दही जर असेल ना तर खूप छान लागते दह्यासोबत खायला. दही आणायला बाजारात गेलं तर देवीच्या विसर्जन सोहळा चालू होता. काल दसरा झाला, आज विसर्जन आहे. बाकी काय तुमच्याकडे कसं काय चालू आहे? आज पाऊस नाही आहे तर बेटर आहे. छान चाललं आहे. आणि आता हळूहळू आपली पण ग्रोथ चालू झाली आहे गार्डनच्या. बघा जसं पाऊस कमी झाला ना तसे हे, एक मिनिट दाखवतो. जसा पाऊस कमी झाला आणि ऊन बऱ्यापैकी चालू झालं ना तसे आता हे पसरायला लागले पटापट लॉन. ह्याला जरा जास्तच ऊन लागतं त्याच्यामुळे गरजेचं आहे. जास्त पाणी झालं तरी ते मग खालून असं हे व्हायला होतं, कुजल्यासारखं होतं आणि पिवळं पडतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऊन आणि कमी पाणी असं याचं गणित आहे. त्याच्यामुळे खाली आहे माती, ती रेवाळ मातीच आहे. पाणी निघून जातं, पाणी राहत नाही. त्याच्यामुळे 2 दिवस पाऊस नाही, पटकन त्याने ग्रोथ घेतला. आता मधली माती मी मध्ये हे केलेली, हलवलेली, जेणेकरून माती वाहून जाईल आणि मध्ये प्रॉपर गॅप तयार होईल. हे बघा, म्हणजे पहिल्यांदा माती काठोकाठ होती याच्या मध्ये मध्ये मी ती कोयतीने किंवा ती येतं ना पंजातो त्याने हे केली. त्याच्यामुळे माती वाहून निघून गेली. म्हणजे प्रॉपर एक गॅप तयार झाला. हा बघा, बघू शकता 1 इंचाचा गॅप तयार झाला आहे. म्हणजे समजा असा पाय पडला तर लॉनला लागता 2 फरशांवर पडेल ताण, जेणेकरून खालचं लॉन व्यवस्थित राहील. असं तो बनवला आहे. आज काय गेटचं काम केलं नाही आहे. मला वाटतं उद्याचा दिवस पण जाईल तसंच. उद्याचा नाही, परवाचा दिवस पण जाईल. त्याच्यानंतरच ते काम पूर्ण होईल असं वाटतं आहे. हे कालचा दिवस माझा पूर्ण आता गडबडीत गेला, त्याच्यामुळे काल काहीच नाही करता आलं.
आता उद्यापासून चालू करू पुन्हा. आज पूर्ण रेस्ट घेतली, जरा गरजेची होती. आज ना पूर्ण दिवसभर आराम केला. गरजेचं होतं आराम करणं, कारण काय आलेलं झोप होत नव्हती. त्यात आई मध्ये मध्ये उठते, त्याच्यामुळे मध्ये मध्ये रात्री उठावं लागतं. त्याच्यामुळे आज आई पण निवांत, आज ऊन होतं त्याच्यामुळे तिला तो वॉशरूमचा प्रॉब्लेम होत नव्हता. त्याच्यामुळे मला प्रॉपर झोप मिळाली. कारण काय होतं, जेवढा पाऊस थंड असेल ना, ती सतत वॉशरूमला जात असते. त्याच्यामुळे सारखं उठावं लागतं याच्यासाठी, कारण चुकून पडली वगैरे तर तो एक टेन्शन असतं. त्याच्यामुळे जाग येतेच ती उठली बेडवरनं की, त्यामुळे तो एक विषय होता. तर आता असं ऊन पडलं, गरम असेल वातावरण, तर तिचा तो एक प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे त्यावेळी झोप घेते. त्याच्यामुळे दुपारी झोपलो, शांत झोप पूर्ण घेतली. आता काही टेन्शन नाही. उद्या परत फ्रेश काम करायला सुरुवात करायची. तर चला आता ते पहिले कपडे वॉश करायचे आहेत. ठीक आहे, आईला वाढतो, कपडे वॉश करायला घेतो. म्हणजे तो आईचं जेवणून झोपवलं की मग जेवायला बसेन मी, आवरेन नंतर मी. मग बाकी काय, अजून काय म्हणताय? मला ना सिमेंटच्या कुंड्या पाहिजेत, पण प्रॉब्लेम असा आहे की ते सिमेंटच्या कुंड्या मिळत नाही आहेत. सिमेंटच्या कुंड्या कुडाळ ते कणकवलीच्यामध्ये जी हे आहेत हायवेला, तिथे सिमेंटच्या कुंड्यावाले आहेत. तर कोणाची गाडी वैभवडीतून कुडाळ साईडला जाणार असेल आणि पुन्हा वैभवडा रिकामी येणार असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा. मला कुंड्या पाहिजेत. तुमचं जे काय भाडं असेल तर मी तुम्हाला पेड करेन. कारण खूप झाडं अशी आहेत जी कुंड्यातच लावावी लागतात आणि ती मध्ये मध्ये मूव्ह करावी लागतात शेपसाठी. त्याच्यामुळे मला ते पाहिजेत. जर कोण जाणार असेल, येणार असेल तर जरूर कळवा आणि भरून या. मी ऑनलाईन पैसे पेड करेन, तुम्ही फक्त घेऊन या, इथे उतरवून घेईन मी आणि तुमचं पण जे काय रेंट होईल ते तुम्हाला देऊन टाकेन. कळवा कोण असेल तर नक्की. ही एक झाडं आहे तशी, म्हणजे मोठ्या कुंडीमध्ये लावायची. जमिनीत लावली असते त्याला, पण एका जागेवर त्याला फिक्स ठेवायचं नाही आहे. कारण ते काय होतं माहिती, जिकडे सूर्यप्रकाश आहे ना त्या बाजूलाच वाढत जातं, दुसरी बाजू रिकामी राहते. त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये कुंडी फिरवली ना थोडी थोडी की मग चारी बाजूने ते प्रॉपर वाढतं. आणि एकदा चारी बाजूने वाढलं ना की मग त्याला ग्रोथ येते. पण जोपर्यंत हे व्यवस्थित होत नाही, निदान 2-2.5-3 फूट, तोपर्यंत तरी त्याला तो शेप देणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाशाच्या दिशेने फिरवावं लागतं. आता एवढंसं आहे, पण एवढंसं असलं तरी त्याला तिथे ठेवलेलं मी अगोदर त्या ठिकाणी. मग तिथे ते एका बाजूला झुकायचं, मग ते फिरवून फिरवून त्याला प्रॉपर आणलं. आता काय आलं हे बघा, इथेच तुम्हाला कळेल की एका बाजूने वाढली आहे, ह्या बाजूने सूर्यप्रकाश या बाजूने येतो, त्या बाजूने वाढली. आता फिरवून त्याला उलटं ठेवलं, मग आता ह्या बाजूची ग्रोथ होईल. त्याच्यासाठी मला ते कुंडीत ठेवायचं आहे, म्हणजे तो पूर्ण असं गोल राऊंड होईल. आणि त्याला कायम 12माही फुलं असतात. एवढीशीच फुलं असतात ही बघा, इकडे नाही, ह्या कुंडीत आहेत फुलं. हे बघा, म्हणजे बोटाचा अंदाज आला तर कळेल तुम्हाला, एवढीशीच फुलं असतात. छोटी येतात पण छान दिसतात ते. आता हे बघा, ज्या बाजूला सूर्यकिरण लागलं ना ती बाजू वाढली, दुसरी बाजू तशीच राहिली. त्याच्यामुळे त्याला फिरवावी लागते कुंडी. म्हणून ती कुंडीतच लावायचं आहे. एका जागेवर लावलं तर एकाच बाजूने वाढणार, दुसरी बाजू तशीच राहणार. त्यासाठी कुंडी आवश्यक आहे. आणि विचार करतो आहे, ह्या ग्रामपंचायतने जर प्लास्टिक कचऱ्याचं काही नियोजन केलं ना तर बरं पडेल. कारण रोजच्या वापरात प्लास्टिक पिशव्या येतात, पॅकिंग रॅपर सगळं येतं. तर कुठे टाकायचं हे नसतं. शेवटी मग एकतर जाळावं लागतं, कारण कुठे टाकलं तर ते सगळीकडे पसरतं. मी पण इथं कुंडी बनवलेली, कुंड्यात ठेवलेलं, पण आता काय आलं ते तिथलं काढलं सगळं. तर आता पुन्हा तिथे प्रॉपर सुका कचरा आणि ओला कचऱ्यासाठी तिथे प्रॉपर कुंडी करणार आहे, जेणेकरून सुका कचरा जाळता येईल आणि ओला कचरा जो आहे त्याच्यात गांडूळ सोडून किंवा ऑदर थोडंसं हे करून खत करता येईल त्याचं. तसं आजकाल आम्ही हे नाही करत आहे, म्हणजे भाज्यांचे वगैरे जे काही वेस्टेज येतात ओल्या कचऱ्याचे ते माडांच्या मध टाकून देतो आहे बघा. भाजी वगैरे जे काही माडांच्या मध टाकून देतो, ते 2 दिवसात कुजून ते माडाला खत मिळून जातं. एनिवन ते रान काढलेलं ते पण माडांच्या मधातच टाकलेलं आहे, कुजून ते त्याला खत होऊन जातं याचं. 9:30 झाले. चला आईला जेवायला वाढतो आणि माझी कामं आटपायला घेतो. चला आईला वाढलं डाळ भात भाजी, हे आपल्यासाठी. आता जेवण वगैरे सगळं आवरलं आहे, आता आराम करूया. आता पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या आणि असंच हेल्दी राहा. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना?
आज मस्त पाऊस उघडला आहे. छान वातावरण आहे आता. काल आज पाऊस नाही आहे. तर बघू, हे काम करायला आता कधीपासून माणसं येत आहेत. ते 2 दादा. बघू आता कसं काय करतायत. आज त्यांना फोन करून घेणार, कधी येणार बाबा विचारतो. कारण काय पाऊस कमी आहे तर पटकन होऊन जाईल ते कामं.